मुंबईतील प्रसिद्ध कोळीवाड्यांपैकी असलेला वर्सोवा येथील वेसावा कोळीवाडा प्रसिद्ध आहे। महाराष्ट्रामधल्या सर्व कोळीवाड्यांपैकी सगळ्यात श्रीमंत आणि प्रत्येक सण उत्सव मोठ्या थाटामाटात जल्लोषात साजरा करणारा एकमेव कोळीवाडा म्हणून वेसावा कोळीवाड्याची ओळख आहे। वेसावा कोळीवाड्याची ग्रामदेवता आई हिंगलाई देवी हिच्या मंदिर कोळीवाड्यामध्ये प्रवेश करताच सगळ्यांचे लक्ष वेधले जाते। नवीन वर्ष सुरू झाले की मुंबईमध्ये विविध महोत्सवाला सुरुवात होते। अशातच मुंबईतील अंधेरी पश्चिमेतील वर्सोवा भागात कोळी सी फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते। यंदाचे या फेस्टिवलचे 21वे वर्ष होते। 3 दिवस चालणारा हा फेस्टिवल यंदा 10, 11, 12 जानेवारी असा आयोजित केला होता। महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशभरातून हजारो नागरिक या फेस्टिवलला उपस्थिती लावतात। 3 दिवस या फूड फेस्टिवल मध्ये खास कोळी मसाल्यांमध्ये बनवलेल्या पदार्थांचा खवय्यांनी आस्वाद घेतला। कोळी महिलांच्या खाद्यपदार्थांना बाजारपेठ मिळावी आणि कोळी संस्कृतीचे दर्शन घडावे म्हणून या फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते। सदर वेसावा कोळीवाडा सी फूड फेस्टिवलचे भव्य आयोजन महेंद्र लडगे अध्यक्ष, स्वप्नील डोंगरीकर उपाध्यक्ष, हरीश्वर रामचंद्र घुसते सेक्रेटरी, रणजित काळे सहसेक्रेटरी, पंकज जोंचा खजिनदार, जयेंद्र लडगे यांच्या मुख्य अध्यक्षतेखाली करण्यात आले। कुठेतरी आपली कोळी संस्कृती कमी होताना दिसते का? आजूबाजूला जे सगळे पडद्या मागचे सुद्धा काही लोक आहेत जरा कमी होत मदत करतात की जे ट्रॉफीज, बुकेज म्हणा किंवा आपली संस्कृती पाण्याची सोय, चहाची सोय, सगळ्या छोट्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष हे लोक इतक्या तन्मयतेने देत असतात आणि म्हणून या मोठ्या लोकांची नावं घेत असतात। त्या सगळ्या छोट्या त्या काम करणाऱ्या त्या मुला मुलींचे सुद्धा आम्ही खूप आभार मानतो। ट्रस्टच्या काय आमच्या कार्यकर्ते आहेत, ट्रस्टच्या काय मुली आहेत त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो। काय सांगाल, वेसावा कोळी सी फूड फेस्टिवलचं आयोजन तुमच्या वर्सोवा कोळीवाड्यामध्ये होतंय आणि आज तुमचा परंपरा आणि कोळ्यांची हा जो प्रोग्राम आहे तो या ऑर्केस्ट्रा आहे तो या ठिकाणी आयोजित केला आहे, कसं वाटतं? म्हणजे मी सुसत्ता टाईमचं मनापासून धन्यवाद देतोय की आपण या वेसावा कोळी फेस्टिवलला आवर्जून भेट दिली। या फेस्टिवलचं महत्त्व असं आहे की या फेस्टिवलमध्ये असंख्य प्रकारचे खाद्यपदार्थ आणि त्याचबरोबर म्हणजे कोळी फूड म्हणजे कोळी जेवण आणि कोळी कार्यक्रम म्हणजे कोळीला कोळी मेल आणि या अनुषंगानं या फेस्टिवलचं आयोजन केलं आहे। या फेस्टिवलमध्ये परंपरा वेसावकरांची म्हणजे मी राजेश कडे वेसावकर मुंबई माझ्या वतीनं माझा हा परंपरा वेसावकर हा कार्यक्रम मी आयोजित आज केला आहे। या कार्यक्रम करताना मला एवढं आनंद होतो की संपूर्ण वेसाव गावातील नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे संपूर्ण जगातील लोक या फेस्टिवलला आवर्जून भेट देतात आणि या कार्यक्रमाचा आणि या कोळी सी फूड फेस्टिवलचा किंवा फूडचा आनंद घेतात आणि खूप मजा येते। आपण येतात आणि या फेस्टिवलची असंख्य संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण दुनियेमध्ये आपण याचा जय जयकार ढंका पेटवता मला खूप आनंद आहे। आपले सुसत्ता टाईम यांचे मी मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो की आपण या फेस्टिवलला आलात आणि आमच्या फेस्टिवलचं म्हणजेच वेसावा कोळीची फेस्टिवलला 4 चॅनल लावला आपण, म्हणून मनापासून धन्यवाद। फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय, किती वर्षापासून या फेस्टिवलचं आयोजन करण्यात येतं? माझं नाव रणजित देवचंद्र काळे, मी या वेसावचा रहिवासी आहे। हेच आमचं मूळ गाव आहे। फेस्टिवल हा आम्ही गेले 2006ला चालू केला, आज त्याला 20 वर्ष पूर्ण होत आहे। मध्ये कोरोनाच्या खाली 1 वर्ष आम्ही त्याला गॅप केला, त्याच्यानंतर परत आम्ही चालू केलं। फेस्टिवल ठेवण्याचं कारण असं आहे की जे आमची मासली आम्ही पकडून आणतो बोटीने ते खवय्यांना कसं पद्धतीने द्यायचं, ते हॉटेलमध्ये खाताना त्याचा मसाल्याचा प्रकार वेगळा असायचा आणि आमचा जो आगरी कोळ्यांचा जो मसाला आहे तो म्हणजे एक चविष्ट असतो। त्या मासलीला कसा चविष्ट लावून तो आम्ही करून देतो किंवा तो स्वाद खाण्यासाठी काही किती 20 वर्षे झाली लोक भरमसाठ लोक म्हणजे आम्हाला आता तुम्ही बघता की पाय ठेवायला जागा नसते, चालायला जागा नसते, त्यामुळे एवढी गर्दी असते आणि असं एवढा म्हणजे प्रसिद्ध आम्हाला दिला तर आम्ही हा चालूच या चालू करण्यामध्ये
आमच्या गावातली 5 संस्था आहेत, 3 सहकारी सोसायटी, एक वेसावा कोळी जमात आणि एक ट्रॉलरची एक संघटना आहे नाकवा मंडळ म्हणून. त्या अशा 5 जणांचे कार्यकर्ते मिळून हा सोहळा अगदी थाटामाटाने आम्ही साजरा करतो आणि याच्या पुढे पण करत राहणार. आणि अशी चविष्ट बासरी तुम्हाला खायला देण्यासाठी आम्ही उत्सुक असतो. त्यामुळे तुम्ही प्रत्येक या जानेवारीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात शुक्रवार, शनिवार, रविवार या टायमाला आम्ही हा फेस्टिवल लावत असतो. म्हणजे त्यासाठी जे खाण्यासाठी तुम्ही पण आवर्जून येऊन आमच्या बासरीची चव चाटून घ्या. नमस्कार, मी वेसावा सी फूड फेस्टिवलचा सेक्रेटरी श्री हरेश्वर रामचंद्र भुसते. मित्रांनो, हा फेस्टिवल गेले 20 वर्ष झाले आम्ही साजरा करतो. हा सुरुवातीपासून आम्ही एकदम कसा चांगल्या रीतीने ते आजपर्यंत कसा चांगल्या रीतीने होईल याची आमची दक्षता असते. आणि ह्या फेस्टिवलमुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पुरा भारतामध्ये याचं नाव झालेलं आहे. आणि हा फेस्टिवलची मित्र जानेवारी महिना आला का आम्हाला कॉल चालू होतात, इंटरनॅशनल, डोमेस्टिक प्रत्येक ठिकाणून कॉल येत असतात. तर फेस्टिवलची तुमची तारीख काय, कधी होणार आहे फेस्टिवल? तर आम्ही लोकांना सांगतो आमचा जानेवारी महिन्यामध्ये असतो, 1ल्या-2ऱ्या आठवड्यामध्ये आमचा फिक्स असतो. परंतु मित्रांनो, याच्यामुळे आमच्या मच्छीचं स्वाद्य कसं खाल्लं जाते, कसं बनवलं जाते, कुठल्या प्रकारचे त्याच्यामध्ये मसाले यूज केले जातात याच्यामध्ये दाखवले जातात. आणि त्याच्यामधूनच 2 वर्षाची मुलगी, आमची मच्छीची नाव आहे विक्री देवा, 2 वर्षाची मुलगी देवा, आणि छोटीशी आमची मुलगी आहे. लोक मासे मारताना महिनाभर समुद्रामध्ये असतात मिळत नाही, आणि कुठे त्याची मासेमारी करत हरवली असतात. नसेल, इथेच त्या कुठे असेल, जर कोणाला मासेमारीमुळे सापडली तर जाते. प्लीज आणि आमचा आमच्याशी धंदा, संपर्क साधावा. आमचा म्हणजे फिशिंग, व्हाईट कपडे घातलेले आहेत, याच्यावर आमचं कोळी लोकांचं 2 जीवन वर्षाची असते. मुलगी आहे. हे आमचं जीवन आणि आमचं खाद्य म्हणजे स्क्रीनवरचे मच्छी. फोटो हे दाखवला खाद्य जातो. आम्ही परदेशापर्यंत प्लीज कोणाला सापडली तर आमच्याशी कसं संपर्क पोहोचवायचं साधावा. यासाठी आम्ही फेस्टिवल साजरा करतो. आणि देवाच्या कृपेने आमचं हे 20वं वर्ष आहे आणि गणगणित आणि जोशात एकदम असं फेस्टिवल साजरे होते. ब्लॉगर्स आणि ब्लॉगर्स या सगळ्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो की तुमच्यामुळे सुद्धा हा फेस्टिवल घराघरात जाऊन पोहोचलेला आहे. थँक्यू व्हेरी मच सर्व युट्यूबर्स आहेत, ते सगळ्यांचे मी स्वागत आणि अभिनंदन आणि आभारी मानतोय. कारण तुम्ही भरपूर अर्थात आहेतच, प्रसिद्ध आहेतच, पण अजून त्या प्रसिद्धीमध्ये तुम्ही छान लावतात. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचे युट्यूबर्स आणि इन्स्टावर जे रील टाकतायत त्यांचे सुद्धा मी आभार मानतोय. नमस्कार, मी साईभक्त गायक जगदीश पाटील. लवकरच हा सी फूड फेस्टिवल झाल्यानंतर आपल्या लाडक्या ट्रॉम्बेकरांचा ट्रॉम्बे फेस्टिवल येणार आहे 7, 8, 9 फेब्रुवारी या तारखेला. तर इथे जशी तुम्ही सर्व कलाकारांना आणि या गावकीला दाद दिलेली आहे, तसेच 7, 8, 9 फेब्रुवारी रोजी ट्रॉम्बेकरांना सुद्धा तुम्ही ही हजेरी दाखवायची आहे. आणि सर्व खवय्यांना सुद्धा खास आग्रह असं निमंत्रण. मी साईभक्त गायक जगदीश पाटील तुमचे मनापासून स्वागत करतोय ट्रॉम्बे फेस्टिवलमध्ये 7, 8, 9 फेब्रुवारीमध्ये नक्की या. आणि मी दरवर्षी वेसावा सी फूड फेस्टिवलला गाणी गाण्यासाठी येतोय आणि वेसावातील सर्व कोळी बांधव, कोळी जमातीच्या माझ्या बहिणी खूप धमाल नाचून करतात आणि असाच आनंद सदैव त्यांच्या जीवनात नांदत राहो हीच आई एकविरा चरणी आणि शिर्डीच्या साई चरणी प्रार्थना करतोय, पिंगला देवी चरणी प्रार्थना करतोय. अनेक फेस्टिवल असतील, कार्यक्रम असतील, महोत्सव असतील, त्या ठिकाणी तुम्ही गाणी गाता, सादरीकरण करता, काय वाटतं तुम्हाला? बऱ्याच राज्यात जातो, शहरामध्ये जातो, पण वेसावाची एक वेगळीच दुनिया आहे, म्हणजे वेगळीच श्रीमंती आहे. आणि खास करून श्रीमंती म्हणजे त्यांच्या जवळ असलेली माणुसकी आणि आनंद. म्हणून दरवर्षी मला 16-17 वर्ष झाली इथे मी येतोय गाणी गाण्यासाठी. आणि आमचे मित्र राजेश खर्डे वेसावकर तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत महेंद्रभाऊ लडगे, हे सुद्धा आणि त्यांच्या बरोबर असलेले त्यांचे मित्र परिवार नेहमीच आम्हाला दाद देत असतात. म्हणून त्यांच्या साधेला आम्ही निमंत्रण देऊन इथे येत असतो. वेसावा सी फूड फेस्टिवलमध्ये मी साईभक्त गायक जगदीश पाटील तसेच आमचे सर्व ट्रॉम्बेवरून सुद्धा मित्र आलेले आहेत. आणि शिवसत्ता टाइम्सलाही मी खूप शुभेच्छा देतो. तुमच्या हातून अशी चांगली म्हणजे महोत्सवाचे व्हिडिओ आणि
कोळी परंपरेची संस्कृती दाखवणारे न्यूज आणि बातम्या येत राहोत आणि शिवसत्ता टाइम्सचं नाव साता समुद्रापार जावं हीच आई एकविरेच्या देवी आणि शिर्डीच्या साईच्या प्रार्थना करतोय आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतोय. जय कोळी आगरी. शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, मुंबई. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.